ओके. रेणापूरमध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख जे मसाजोगचे दिवंगत सरपंच आहेत त्यांची कन्या वैभवी देशमुख देखील सहभागी झालेली होती. दीदी मोर्चात सहभागी होती, काय भावना आहेत? सर्वजण आलात, मी असेच सर्वजण तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही एकजूट राहून आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा. खरं तर रेणापूर हे तुझं आजोळा आहे आणि तर मामाच्या गावच्या लोकांनी देखील तुला पाठिंबा दिलेला आहे. काय वाटतंय, काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे न्याय मिळवूच तर नाही तर तुम्ही पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा, एवढंच सांगते मी. राज्यभर मोर्चे काढू अशा पद्धतीचं आश्वासन देखील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. सगळीकडे उपस्थित राहणार? आता मी तर सगळीकडे उपस्थित राहणार, तुम्ही पण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. खरं तर 18 दिवस उलटून गेले या घटनेला, मात्र 3 आरोपी आणखी अटकेत नाही आहेत, जे गुन्ह्यामध्ये ज्यांची नावं आहेत. काय सरकारकडे मागणं आहे, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणं आहे तुझं? मागणं हेच की जे आरोपी आहेत तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि कठोरात कठोर शिक्षा द्या. तुला आता पोलीस संरक्षण देखील मिळालेलं आहे, भीती काही प्रमाणात कमी झालेली आहे का तुला? हो, झाली. पण पाहतोय की वैभवी देशमुख खरं तर मृत सरपंच संतोष देशमुख यांची ही कन्या आहे आणि ती आज या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. आमच्या पाठीशी अशाच पद्धतीने उभे राहून या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेपर्यंत पाठीशी राहावं अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, रेणापूर.